शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। सुषमाताई, स्वागत आहे तुमचं। आपण पाहतोय गेल्या 2 दिवसात मुंबई पोलिसांचे 2 व्हिडिओ समोर आलेले आहेत। दुसरा व्हिडिओ मध्ये विनयभंगाचा दावा करण्यात आलेला आहे। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। या सगळ्या आंदोलनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्यावर सरकारच काय, सरकार पक्षातले नेते कार्यकर्तेच काय, अधिकारी कर्मचारी सुद्धा कसे मुजोर वाटतात ते चित्र आता आपल्याला एका व्हिडिओमधनं समोर येते। कालचा ड्रगची पाकिटं टाकतो म्हणणारा जो सांगळे नावाचा होता तो निलंबित झाला, परंतु आज पुन्हा अजून एक व्हिडिओ जो सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होतोय की दादरमध्ये मिल स्पेशलचा जो कॉन्स्टेबल आहे त्याच्याकडून एका महिलेचा विनयभंग होताना दिसतोय। हे सगळं जर बघितलं तर हे खरंच पोलीस आहेत का? आणि जर हे पोलीस नाहीत असं सरकारचं म्हणणं असेल तर मग गृह खातं इतकं सक्षम नाहीये का की गृह खात्याला भाड्याचे टट्टू बोलवावे लागतात गर्दी सावरण्यासाठी? एकदा गृहमंत्र्यांनी, म्हणजे गृहमंत्री अपयशीच आहेत हे वारंवार सिद्ध होते, पण यावरची स्पष्टीकरणं आणि हे जे तमाम उरबडवेपणा करणारे जे सोकॉल्ड बार्किंग ब्रिगेड आहे यांनी याची उत्तरं दिली पाहिजे। सुषमाताई, या व्हिडिओच्या संदर्भात ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रश्न विचारला, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं विरोधकांचं षडयंत्र आहे असा त्यांचा सूर पाहायला मिळाला। हे म्हणजे इतके खोटारडे लोक आहेत आणि यांच्या खोटं बोलण्याची, म्हणजे त्या दिवशी जे काही गृहमंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर सांगितलं की एक कोटी लोक मेल्यावर एक खोटं बोलणारा जन्माला येतो, कदाचित ही सगळी माणसं आरशात बघून बोलतात का काय असं आम्हाला वाटायला लागतं। हे इतके खोटारडे लोक आहेत। सुषमाताई, आता या व्हिडिओच्या नंतर संबंधित अधिकाऱ्यावर कशा पद्धतीची कारवाई होणं अपेक्षित आहे? याच्यावरची कारवाई कालच झालेली आहे आणि याचं सस्पेन्शन झालेलं आहे। अगदी यानंतरचा आता एक दुसरा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। याच्यासाठी मी स्वतः देवेंद्र भारतीजी असतील, देवेंद्रजी असतील, विधान परिषद उपसभापती सचिन अहिरजी असतील, राज्यपालजी महोदय असतील, या सगळ्यांना मेल केलेले आहेत आणि तशी आम्ही ट्विटरवरून मागणी सुद्धा केलेली आहे। अगदी सुषमाताई, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत संवाद साधला। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया या प्रकरणाच्या संदर्भात पोहोचलेली आहे। तुर्तास धन्यवाद। तुर्तास पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। विद्यार्थी आंदोलनाचे नेते सोनम वांगचुक यांनी अखेर 25 दिवस